नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत बजरंग दलानी कार्यकर्त्यांना जे शस्त्रास्त्राबद्दलचं प्रशिक्षण दिलेलं आहे या संदर्भात. या सगळ्या मुद्द्याचं आत्ता राजकारण करण्यात काय हशील आहे हाही एक भाग चर्चेमध्ये येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायदा अशा प्रकारचं शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणं हे मानत नाही, तो गुन्हा मानतो. मग आपण कायद्याचं उल्लंघन करत नाही आहोत का? आणि जर हे कायद्याचं उल्लंघन होत असेल तर मग कोणते पक्ष या बजरंग दलाला पाठीशी घालतायत हाही कळीचा मुद्दा आहे. आणि अयोध्येमध्येच शस्त्रास्त्र प्रशिक्षण कार्यकर्त्यांना देण्यामागचा उद्देश काय? येऊ घातलेल्या आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, त्यानिमित्ताने निर्माण करण्याची एक दहशत निर्माण करण्याची ही प्रक्रिया आहे का? हाही मुद्दा चर्चेला येतोय. त्यामुळं एकीकडं दादरीतलं हत्याकांड यापूर्वीचं माहिती असताना, ही गोष्ट समोर असताना यावरती वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्य केंद्रातल्या मंत्र्यांकडनं झालेली असताना देखील आणि आता अयोध्येमध्ये अशा प्रकारचं शस्त्रास्त्र प्रशिक्षण देऊन आपण साध्य काय करणार आहोत हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे या तीन महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा चर्चेत आपला असणार आहे की बजरंग दलानं कार्यकर्त्यांना दिलेलं शस्त्रास्त्र प्रशिक्षण हे कायद्याचं उल्लंघन नाही का? दुसरा मुद्दा असेल की उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धार्मिक तेढ वाढवून राजकीय फायदा उचलण्याचा हा प्रयत्न होतोय का? आणि तिसरा मुद्दा असेल की बजरंग दलाच्या शस्त्रास्त्र प्रशिक्षणाला पाठिंबा देणारे राजकीय पक्ष घटनाबाह्य कृती करतायत का? या सगळ्या मुद्द्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आहेत. औरंगाबादवरून आपल्यासोबत MIMचे आमदार इम्तियाज जलील आहेत, तेही या सगळ्या संदर्भात स्पष्टपणे बोलतील. आपल्यासोबत प्रशांत तित्रे आहेत, प्रांत प्रभारी आहेत बजरंग दलाचे नागपूरवरून. आणि मिलिंद जोशीराव अभिनव भारतचे अध्यक्ष आपल्यासोबत पुण्यावरून आहेत. या सगळ्यांविषयी आपण या तिन्ही प्रश्नांचे मुद्दे चर्चेमध्ये घेणार आहोत. मला सुरुवात प्रशांत तित्रे तुमच्यापासून करायची आहे. कायद्याचं उल्लंघन करून अशा प्रकारचे शस्त्रास्त्र प्रशिक्षण आपण कशासाठी देतोय आणि काय साध्य करणार आहोत? बजरंग दलाचं प्रशिक्षण शिबिर जे आहे हे आजच किंवा याच वर्षीचं नाही. गेल्या 25 वर्षापासून शौर्य प्रशिक्षण शिबिर बजरंग दल आयोजित करते आणि स्वतःचं आणि समाजाचं रक्षण करण्यासाठी त्याच्यामध्ये सामर्थ्य यावं म्हणून प्रशिक्षण देते. आणि ते आजचाच मुद्दा नाही, गेल्या 25 वर्षापासून बजरंग दल शौर्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करतं. पण अशा प्रकारे शस्त्रास्त्र देऊन अनेक प्रसंगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना 2-2 हात करायची वेळ येते. मग त्यासाठी शस्त्र कशाला लागतात प्रशांत तित्रे? प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. शस्त्र कशाला लागतात त्यासाठी? प्राथमिक शस्त्र लागत नाही, प्राथमिक प्रशिक्षण आहे शस्त्राचं. आणि खूप 2 महिने 3 महिने असं चालतं असं प्रशिक्षण नाही आहे. 6 दिवसाचं प्रशिक्षण असतं ते. तेव्हा मला सांगा, हे सगळं प्रशिक्षण देत असताना त्याची बातमी होणं, त्याचे व्हिडिओ क्लिप्स व्हायरल करणं आणि तेही उत्तर प्रदेशामध्ये अयोध्येत जाऊन हे प्रशिक्षण देणं, याच्या मागचा उद्देश काय? नुसतं मी सुरुवातीला सांगितलं, फक्त अयोध्येतच नाही तर पूर्ण देशभरात गेल्या 25 वर्षापासून बजरंग दलाचं प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. आणि व्हॉट्सअपचा जमाना असल्यामुळे व्हिडिओ व्हायरल झाला असेल. व्हॉट्सअपचा जमाना आहे, त्यामुळे त्या जमान्याचा फायदा देखील बजरंग दल घेतोय, हरकत नाही. बजरंग दल एकीकडे व्हॉट्सअपच्या जमान्यात सुधारतोय असं म्हणायला हरकत नाही आणि दुसरीकडे प्रशिक्षण देऊन काय साध्य करतोय? हरीश रोगे, काय वाटते, काय साध्य चाललंय देशात हे सगळं? मी लहानपणी एक गोष्ट वाचलेली होती. त्या गोष्टीमध्ये राजाचा प्राण हा पोपटाच्या कंठामध्ये होता. तसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्राण जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या कंठात आहे. परंतु आज हा पोपट या ठिकाणी पोपटपंची करायला दिसत नाही आहे. का नाही आहे मला कळत नाही. कारण त्यांनी नकार दिला, ते म्हणाले आम्हाला या चर्चेत सहभागी व्हायचं नाहीये. म्हणजेच एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी रचना आहे ती पूर्णपणे मी आपल्याला समजावून सांगत नाही, पण त्यांच्या जवळजवळ
विविध समाजातल्या विविध घटकांशी जोडलेल्या अशा त्या सगळ्या संघटना आहेत आणि त्या जवळजवळ 70 ते 75 होतील आणि त्याच्यामधली भारतीय जनता पक्ष असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल, ही सगळ्यात महत्त्वाच्या ह्या संघटना आहेत त्यांच्या संघाच्या अंतर्गत. आणि मुळामध्ये मी सांगतो की त्यांना प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे. आणि ही जी बजरंग दल आहे आणि दुर्गा वाहिनी यांना काम वाटून दिलेलं आहे संघाने की याच्यामधून फक्त देशामध्ये जर अशांतता निर्माण करायची असेल, दंगल निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी म्हणून प्रशिक्षित अशा प्रकारे हा ते काम दिलेलं आहे संघाने त्यांना. कळलं का नाही? ते काय माहितीये, बुरख्या आडचे चेहरे त्यांच्या आपल्याला दिसत नाही, प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे. त्याप्रमाणे आता पित्रे साहेबांनी सांगितलं की गेल्या 25 वर्षापासून आमच्या अशा प्रकारचे हे चालत असतात. मी एवढंच त्यांना सांगेल की जर ह्या देशातल्या युवकांच्या मध्ये शौर्य निर्माण करायचं असेल तर त्यांना सरहद्दीवरती पाठवून द्या ना. आता नरेंद्र मोदी साहेब आलेले आहेत की वो हमारे एक सिर लेके जाएगा तो हम 10 सिर लेके आएंगे, असं नरेंद्र मोदी नेहमी सातत्याने 36 इंचाची छाती फुगवून ते सांगत असतात. मग मी पित्रे साहेबांना सांगेन की तुम्हाला जो शौर्य जे आहे, तुमची जी राष्ट्रभक्ती आहे ती या समाजामध्ये दंगल निर्माण करण्यासाठी किंवा अशांतता निर्माण करण्यासाठी वापरण्याच्या ऐवजी तेच जर तुम्ही सरहद्दीवरती जाऊन देशासाठी लढलात तर तो खरोखरच तुम्ही भारत मातेचे पुत्र ठरा. कळलं का नाही? कारण भारत मातेचा सगळा ठेका तुम्हाला दिलेला आहे, देशभक्तीचा ठेका सगळा तुम्हाला दिलेला आहे. तर खरं या देशामध्ये अशांतता निर्माण करण्यापेक्षा सरहद्दीवरती जाऊन त्या ठिकाणी या देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारावी असं मला वाटतं. दंगलीची सुरुवात कोणी केली? हरीशजी. तिथे बोला, सलग बोला. हरीश साहेब म्हणाले आंतरिक दंगली करण्याचा. मी म्हणतोय की आजपर्यंत जितक्या दंगली झाल्या, सुरुवात कुठून झाली, कशाने झाली, हरीश साहेबांना जरा माहित नसेल तर माहिती करून घ्या म्हणा. सांगा ना काय नेमकं झालं. प्रशांत तित्रे. प्रशांत तित्रेंपर्यंत आवाज नीट जात नाही आहे. इम्तियाज जलील, मला मी मिलिंद येतो तुमच्याकडे. इम्तियाज जलील, मला तुम्हाला विचारायचं आहे की हे सगळं राजकारण कशासाठी चाललंय? आगामी येऊ घातलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तोंडावरचं राजकारण चाललंय. यापूर्वी घडलेली दादरीतली घटनाच ताजी आहे. त्यावेळेस वेगवेगळं राजकारण झालं, आरोप झाले, प्रत्यारोप झाले, वादग्रस्त वक्तव्य केली गेली आणि आता हे म्हणतात की देशभर सगळी प्रशिक्षणं चालू आहेत. मग देशभरातली कुठलीही व्हायरल व्हिज्युअल समोर नाही आली, केवळ अयोध्येतली का समोर येताना दिसत आहेत आणि शस्त्र हातात देऊन कसलं प्रशिक्षण साध्य होतं? देखिए राजेंद्र साहब, इसके अंदर कहीं पर भी राजनीति का सवाल नहीं है. ये लॉ एंड ऑर्डर का मामला है. ये देश के अंदर रूल ऑफ लॉ है, उसके तहत ये देश चलता है. अगर लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम आता है तो पुलिस हैंडल करती है. देश के ऊपर कहीं पर भी कुछ खतरा होता है तो हमारे जाबाज सिपाही जो फौज के अंदर होते हैं, जो सोल्जर्स हैं हमारी, जो दिन और रात हमारी रक्षा कर रहे हैं, वो लोग हमारी हिफाजत करते हैं. सवाल यहां पर राजनीति का नहीं है. जिस तरह से सीरिया के अंदर आईएसआईएस ने एक आतंक मचा के रखा है, मेरे हिसाब से बजरंग दल जो कार्रवाई कर रहा है, जिसने जो शुरुआत की है, वो ऐसा लगता है कि आईएसआईएस जो वहां पर कर रहा है, बजरंग दल वो भारत देश के अंदर करना चाहता है. सवाल यह पैदा होता है कि इतने सारे विजुअल्स निकलने के बाद महाराष्ट्र, उत्तर प्रदेश की सरकार या भारत की सरकार, सरकारें चाहे किसी की भी हो, लेकिन अगर इस तरह कोई हथियारों की ट्रेनिंग दे रहा है तो कैसे उत्तर प्रदेश की पुलिस, उत्तर प्रदेश का प्रशासन, सरकारें, केंद्रीय सरकार क्यों इसकी दखल नहीं लेती है? क्यों इन्हें गिरफ्तार नहीं किया जाता है? और कौन लोग हैं ये, किनको जिम्मेदारी दी गई है ये कि हम रक्षा करना चाह रहे हैं, 25 सालों से हम अपनी रक्षा करना चाह रहे हैं? एक बजरंग दल का कार्यकर्ता बताइए जो जाकर हिंदुस्तान के लिए, देश के लिए अपनी जान दिया है. लेकिन यहां पर ये सिर्फ अपना आतंक मचाना चाहते हैं देश भर में, इस वजह से ये ट्रेनिंग दी जा रही है. वरना क्या इन्हें हिंदुस्तान की पुलिस के ऊपर यकीन नहीं है? क्या इन्हें भारत की जो सेना है, जो हमारे लिए गर्व की बात है, हमारी सेना, क्या उनको विश्वास नहीं है? देखिए, देश के ऊपर
कहीं पर भी कभी भी अगर कोई संकट आएगा तो पूरा देश खड़े रहेगा उसका मुकाबला करने के लिए। लेकिन बजरंग दल ये जो कर रहा है, देश में एक आतंक फैलाने की इनकी ये साजिश है, यकीनन कुछ साध्य करना चाहते हैं। हम सवाल करना चाहेंगे कि भाजपा इसके ऊपर क्यों खामोश है। एक सवाल यह पैदा होता है, अगर ये कभी किसी मुसलमानों को के साथ अगर हुआ होता है, अगर मुसलमानों के 10 लड़कों के हाथ में लाठियां भी होती तो आज पूरे देश भर में इतना हंगामा मचा दिए होते आप लोगों ने। लेकिन सवाल यहां पर है कि तलवारें बंदूकें लेकर वहां पर प्रशिक्षण दिया जा रहा है और सरकारें खामोश बैठी है। टेलीविजन के अंदर हम डिबेट कर रहे हैं, क्यों उन्हें फौरन गिरफ्तार नहीं किया जाता है। काय म्हणाल प्रशांत तित्रे, अशा प्रकारे हे कायद्याचं उल्लंघन नाही का आणि काय दाखवतोय आपण? मी सुरुवातीलाच सांगितलं, बजरंग दलाचं ट्रेनिंग आजचं नाही आहे आणि युवकांना आत्मबल यासाठी ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे 25 वर्षापासून शस्त्र आणि हातात घेऊन training देते देशाचं बजरंग दल. संरक्षण करासाठी, समाजाचं संरक्षण, आत्मविश्वासासाठी ट्रेनिंग आहे ते सर. पण शस्त्र हातात घेऊन आत्मविश्वासासाठी देण्याचा ट्रेनिंग प्रकार आहे काय आणि आहे? त्यांनी म्हटलं की हे बघा, बजरंग दल आतंकवाद शस्त्र हातात देऊन ट्रेनिंग कधी दिलं जातं? जेव्हा तुम्ही एखाद्या बजरंग दल लष्करात सहभागी झालात, तुम्हाला शस्त्राचं ट्रेनिंग दिलं जातं. पोलिसात सहभागी झालात, तुम्हाला शस्त्राचं ट्रेनिंग दिलं जातं. हा कुठला प्राथमिक कायदा ट्रेनिंग तुमच्यासाठी आहे. वेगळा 6 केलाय की तुम्ही शस्त्र देऊन ट्रेनिंग द्याल? प्राथमिक ट्रेनिंग आहे. कायद्याची संमती आहे का याला? प्राथमिक ट्रेनिंग बजरंग दल देतं, त्या आत्मविश्वासासाठी देतोय. आत्मविश्वासासाठी. मिलिंद जोशीराव, हा कसला आणि आत्मविश्वास आहे? त्यांनी- त्याला कायद्याची संमतीच नाहीये, त्याला आत्मविश्वास कसला म्हणायचा आपण? नाही आमदार- कायद्याची संमती नाहीये खरं म्हणजे. आमदार साहेबांनी म्हटलं बजरंग दल आतंकवाद फैलवत आहे देशामध्ये. तित्रे साहेब थांबा जरा 2 25 मिनिटं. वर्षापासून- तर पहिल्यांदा मिलिंद बोला. एक मिनिट फक्त. पहिल्यांदा ही गोष्ट आहे की हा जो कॅम्प किंवा बजरंग दल गेले 25 वर्ष जे ट्रेनिंगचे कॅम्प चालवले जातात ते इलिगल आहेत का याच्यावर पहिल्यांदा एक क्वेश्चन मार्क आहे. की त्याच्यामध्ये तुम्ही जर का नीट व्हिडिओमध्ये बघाल तर ते एअर रायफल्स वापरतायत आणि मिलिटरी ऑब्स्टॅकल्सचं वगैरे ट्रेनिंग देत आहेत. याच्यामध्ये इलिगल काही नसतं. एअर रायफलचं प्रशिक्षण देणं किंवा कुठच्याही प्रकारचं फिजिकल प्रशिक्षण देणं याच्यामध्ये इलिगल नाही आहे. या पॅनलवर आज कोणी जर का वकील असते तर ते जास्त स्पष्ट सांगू शकले असते. दुसरी गोष्ट अशी की मगाशी रोगे साहेब जे म्हणाले की कोणी लष्करात जाऊन सरहदीवर लढणार का नाही, तर जसा भातुकलीचा खेळ लहानपणी खेळल्यानंतर पुढे संसार करण्याची अक्कल येते, तसं बेसिक ट्रेनिंग याचं घेतल्यानंतर हीच मुलं जर का उद्या आर्मीमध्ये किंवा पोलीस फोर्समध्ये भरती जर का झाली तर त्यांना त्याची तोंड ओळख मिळते. त्यामुळे बजरंग दलाचं म्हणा किंवा कुठच्याही प्रकारचं असं प्रशिक्षण जर का लहान वयामध्ये कुठच्याही माणसाला जर का दिलं तर त्याच्यात गैर मॉरलीही काही नाहीये आणि लिगलीही काही नाहीये असं माझं मत आहे. मग मिलिंद मला सांगा की जर गैर नाहीये, गेल्या 25 वर्षापासून जर हे अशा प्रकारचं ट्रेनिंग देत असतील, 25 वर्षात त्याची कधी बातमी समोर नाही आली, याचा व्हिडिओ कधी समोर नाही आला, हा आत्ताच काय येतोय? आता उत्तर प्रदेशाच्या निवडणुका आहेत म्हणून येतोय की धार्मिक रंग देऊन काहीतरी स्वसंरक्षणाचं इथं ढोंग केलं जात आहे म्हणून हे पुढे आणलं जात आहे? नाही, जसं तित्रे साहेब मगाशी म्हणाले की व्हॉट्सअपवरनं हल्ली भरपूर व्हिडिओज व्हायरल होतात, पण अर्थात ही आश्चर्याची गोष्ट खरंच आहे की उत्तर प्रदेशमध्येच होत असलेल्या कॅम्पचंच नेमकं व्हायरल का झालं, हा खरंच एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू असतील अशी शंका घ्यायला ह्याच्यामध्ये वाव आहे. परंतु अशा प्रकारचे कॅम्प किंवा शस्त्रांचं प्रशिक्षण देणं आपल्या देशामध्ये इल्लीगल नाही. आणि हेच तरुण उद्या जर का लष्करात किंवा पोलीस फोर्समध्ये भरती झाले तर ते रोगे साहेब सरहदीवर जाऊन नुसते शहीद नाही होणार, ते पाकिस्तानी किंवा चायनीज आर्मीला मारतील. हरीश रोगे काय म्हणाल? मिलिंद काय यांचं आडनाव काय? जोशीराव. मिलिंद जोशीराव, तुम्ही जे आपण जे म्हणालात की हे जे नौजवान जे तयार होतील ते तुम्ही सरहद्दीवरती पाठवणार आहात. आमचं भारत सरकार आहे, त्याची फार मोठी मिलिटरी आहे, त्याची फार मोठी यंत्रणा आहे. हे देशाचे नौजवान जे आहेत ते वेगवेगळ्या कसोटीमधून तयार करण्याची जबाबदारी आहे ती भारतीय सैनिकांची आहे, सैन्याची आहे. त्यामुळे आपण त्याची काही काळजी करण्याचं काही कारण नाहीये. आता मगाशी ऐका आता तुम्ही मध्ये बोलायचं ना. आता मी आपण बोलत असताना मी ऐकून घेतलं. आता मी बोलत असताना आपण ऐकून घ्यायचं. आपल्यावरती प्रभाव आहे हिटलरचा वगैरे ते सगळं मला माहिती आहे, त्यामुळे दुसऱ्या माणसाला बोलू द्यायचं नाही. मी आता बोलत असताना आपण ऐकायचं. आता आपण ऐकायचं. हिटलरचा प्रभाव नाही, मगाशी आमचे तित्रे साहेब असं म्हणाले
की समाजाचं संरक्षण करण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या ट्रेनिंगची गरज आहे. तित्रे साहेब, एक लक्षामध्ये घ्या, आमच्या महाराष्ट्रामध्ये पोलीस आहेत का नाही, उत्तर प्रदेशामध्ये पोलीस आहेत का नाहीत, मग ते सगळेच्या सगळे नालायक आहेत का? ते देशातल्या जनतेचं संरक्षण करू शकत नाही का? सरहद्दीवरती लढणारा आमचा जवान आहे, तो जवान आमच्या सरहद्दीचं संरक्षण करू शकत नाही का? तेच प्रभावीपणे करत असतात आपलं काम. ही जबाबदारी आपल्याला दिलेली नाही. मी आपल्याला एकच सांगतो की भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवार यांना ज्या वेळेला निवडणुका जवळ येतात त्यावेळेलाच मग मुझफ्फरपूर आठवतं किंवा मग बाबरी मस्जिद आठवते. अशा प्रकारे लोकांच्या मध्ये विध्वंस निर्माण करायचा, लोकांच्या मध्ये जाती आणि धर्माच्या नावावरती वितंडवाद निर्माण करायचा आणि मतांचं पोलरायझेशन करून आपलं इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करायचा. मी आपल्याला सांगतो की बिहारच्या निवडणुका झाल्या, त्या बिहारच्या निवडणुकामध्ये नरेंद्र मोदी साहेबाने त्या ठिकाणी धर्माचं राजकारण केलं नाही, त्याने आणखी वेगळे राजकारण केलं, विकासाचं राजकारण केलं. त्यांना प्रलोभन दिलं की 1,25,000 1.25 लाख करोड तुम्हाला आम्ही मदत करणार आहे. आता किती केली ती काय मला माहित नाहीये, परंतु वेगवेगळ्या प्रकारचं विकासाचं राजकारण त्या ठिकाणी गेले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. आणि त्यामुळे ह्या ज्या भूलथापा देत आहेत, जे फेकुगिरीचं राजकारण चाललेलं आहे त्याचा प्रभाव पडत नाही. आणि म्हणून जाती आणि धर्माचं राजकारण करायचं आणि मतांचं पोलरायझेशन करायचं याची सुरुवात आहे. 1 वर्षाने उत्तर प्रदेशाच्या निवडणुका होणार आहेत. या देशातला सगळ्यात मोठा प्रदेश की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जवळजवळ 74 पैकी 73 जागा मिळाल्या, असा मोठा प्रदेश, त्या ठिकाणी परत सत्ता जर आपली नाही तर आली तर त्या ठिकाणी नाक कापलं जाईल. आणि म्हणून त्याची सुरुवात आहे. आणि मी नाही म्हणत आहे, हे मी नाही म्हणत, मोदी साहेबांचे अगदी जवळचे मित्र, मोदी साहेबांचे अगदी जवळचे मित्र राज ठाकरे, आज मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की त्यांना मोदी साहेबांनी डिनरसाठी बोलावलेलं आहे. काही दिवसापूर्वी राज ठाकरे काय म्हणाले की आज दादरी सारखं प्रकरण होत आहे, आज जातीय तेढ निर्माण केली जाते आहे, आज देशामध्ये दंगे निर्माण केले जात आहेत. हे कशासाठी आहे? 2019च्या साठी आहे. आणि त्याची जी आहे त्याची पायाभरणी करण्याचं काम आहे भारतीय जनता पक्षाकडून आणि संघ परिवाराकडून होत आहे असं मी म्हणत नाहीये. हे काही दिवसापूर्वी, दीड महिन्यापूर्वी राज ठाकरेने जाहीरपणे वर्तमानपत्रांना मुलाखत देऊन छापून आलेलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण राजकारण जे करता ते राजकारण एक विकासाचं असेल, मान्य आहे, परंतु विकासाचा मुखवटा दाखवायचा आणि दुसरंच जाती आणि धर्माचं राजकारण करायचं, हे देशाला कुठे घेऊन जाणार आहेत याचा विचार आपण मंडळीने करायला पाहिजे. नाही, कारण आपलं ठरलेलं आहे, आपल्याला ठरलेलं आहे की या देशामध्ये हिंदू राष्ट्र करायचं आहे. तुमचे प्रवीण तोगडिया म्हणतात, अशोक सिंगल साहेब सुद्धा म्हणायचे की 2020 सालापर्यंत हा हिंदुस्थान 100% हिंदू होणार आहे आणि 2030 सालापर्यंत सगळी जी दुनिया आहे ती हिंदू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे जे दिवा स्वप्न हिंदुत्वाचं पडताय, याच्यासाठी या देशामधल्या सर्वसामान्य गरीब माणसाला लढवण्याचा जो धंदा आपण मंडळी करता तो बंद करावा. तो देशाचा हिताचा असेल एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. प्रशांत तित्रे, हरीश साहेबांनी चांगलं भाषण दिलं, राजकारणात आहे व्यवस्थित भाषण दिलं. मुद्दा दुसरा आहे, भरतीकडे त्यांनी विषय नेला, याच्यावर काय बोलणार आहे? पूर्ण देशभराची राजनीती राजकारण त्यांनी सांगून दिलं, काय बोलणार त्याच्यावर? तुमचं राजकारण काय याच्यातलं ते सांगा. त्यांचं राजकारण यांनी सांगितलं, पण तुमचं काय राजकारण चाललंय ते सांगा. आमचं काही राजकारण नाही. हे प्रशिक्षणाचा जो विषय आहे आजचा नाही आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आजचा विषय नाही आहे. कुठेतरी कोणीतरी ते हुसकावून लावलं, त्याच्यामुळे आज चर्चा झाली आणि राजकारण शेवटी राजकारणापर्यंत गेली, असा विषय आहे सर्व. पण राजकारण होतंय हे तुम्ही कुठतरी मान्य कराल की नाही? उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावरती अयोध्येमधल्याच प्रशिक्षण शिबिराची दृश्य बाहेर येतात, उत्तर प्रदेशच्याच ठिकाणच्या सगळ्या गोष्टी समोर येताना दिसतात. हे काय आहे? ह्याला राजकारण तुम्ही मानत नसाल तर याला दुसरा अर्थ काय मानायचा?
1990 पासून बजरंग दलाचं शौर्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. तेव्हा कुठे मोदी सरकार होते, तेव्हा कुठे मोदी प्रधानमंत्री होते. हम्म. आणि उत्तर प्रदेश काय कुठल्या ना कुठल्या राज्यात तर दरवर्षी निवडणुका येणारच. मग का आम्ही प्रशिक्षण थांबवायचे? नाही नाही, आता निवडणूक येऊन राहिल्या, पुन्हा कोणी बोंबलतील ते का प्रशिक्षण तर प्रत्येक वर्षी निवडणुकी कुठल्या ना कुठल्या राज्यात होणारच. आमचं दरवर्षीचं ते शौर्य प्रशिक्षण शिबिर असते. मग आता हे राजकारण कोणी आणि केलं? 25 शौर्य प्रशिक्षण वर्षापासून शिबिर सुरू आहे. दरवर्षी, ऐका ना, शौर्य प्रशिक्षण शिबिर दरवर्षी असेल तर मग त्या प्रशिक्षण शिबिरातला व्हिडिओ बाहेर पाठवण्याचं राजकारण कोणी केलं? इतके दिवस नाही सुचलं कुणाला ते पाठवावं बाहेर? 25 वर्षात नाही गेलं. आजकाल छोटे छोटे व्हिडिओ व्हायरल होतात. प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होतात. हम्म. मग हे कळलं नाही व्हायरल झालेले व्हिडिओ, एखादं त्याच्यातलं कुठे काहीतरी आपण गेलो, स्पष्टीकरण फोटो काढला तो द्यावं. व्हायरल. या गोष्टीवर बजरंग दलातला एकही बडा नेता समोर येऊन स्पष्टीकरण देत नव्हता. आज चर्चा उपस्थित झाली म्हणून तुम्ही येऊन या गोष्टी सांगताय. प्रशांत आमच्या तिथे नेत्यांनी अनेक न्यूज चॅनलला दिले आहे डिबेट. हा, बोला बोला, काय सांगितलं डिबेट? आमच्या नेत्यांनी अनेक चॅनलला डिबेट दिले आहे, स्पष्टीकरण दिले आहे. काय दिलं? नाही पण राजेंद्र, येतो मिलिंद तुमच्याकडे. स्पष्टीकरण काय दिलं प्रशांत तित्रे ते सांगा स्पष्टपणे. काय स्पष्टीकरण दिलं नेत्यांनी? काय आपलं म्हणणं खरं आहे असं सांगितलं? प्रशांत तित्रेंना आवाज व्यवस्थित जातोय, पण प्रशांत तित्रेंना या गोष्टीवर स्पष्ट काही बोलायचं नाही, त्यांची अडचण आहे. मिलिंद, मुळात हा आपला जो आजचा सब्जेक्ट आहे तो अशा प्रकारची प्रशिक्षण देणं हा कायदेशीर मुद्दा आहे की कायद्याचं उल्लंघन आहे याच्यावर आहे. त्यामुळे हा रोगे नाही, दोन्ही मुद्दा आहे मिलिंद, दोन्ही मुद्दा आहे. कायद्याचं प्रशिक्षण किंवा कायद्याचा संदर्भ आहे, कायद्याचं उल्लंघन आहे की नाही हेही मुद्दा आहे. आणि राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेशची निवडणूक कशी फायदेशीर ठरेल याचंही होऊ घातलेलं राजकारण आहे. हा मुद्दा जाणीवपूर्वक बाजूला ठेवता येणार नाही. पण 47 सालापासून काँग्रेसनी नाही का कधी पोलरायझेशन केलं? मुसलमानांच्या बाजूनी अनेक गोष्टी करून त्यांनी निवडणुका लढलेल्याच आहेत आणि जिंकलेल्याच आहेत. अगदी आमच्या मालेगाव स्फोटाचं प्रकरण जर का बघितलं तर 2008 मध्ये जे मालेगावमध्ये आमची अटक झाली सगळ्या लोकांची, त्यानंतर ज्या इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसनी पुरेपूर या सगळ्या मुद्द्याचा वापर करून इलेक्शन जिंकून घेतलेली होती. त्यामुळे रोगे साहेबांना हे राजकारण आम्ही करत नाही तुम्हीच करता असं म्हणण्याचा काही अधिकार नाहीये. काँग्रेसने हे केलेलंच आहे पूर्वी. अगदी महात्मा गांधींच्या काळात सुद्धा नौखालीला जाऊन त्यांनी हेच राजकारण चाललेलं होतं. आणि दुसरं, इम्तियाज जलील साहेब मगाशी म्हणत होते की हे बेकायदेशीर आहे. त्यांचे नेते जे अकबरुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादच्या भाषणात जे सांगितलेलं होतं की 10 मिनिट के लिए पुलिस हटा दो, मग जर का खरंच उद्या जर का 10 मिनिटाकरता पोलीस हटवले तर मग हिंदूंनी काय करावं? इम्तियाज जलील, देखिए राजेंद्र साहब, इसमें मैं दोबारा ये कहना चाहता हूं कि इसके अंदर राजनीति का मुद्दा नहीं है, ये देश की एकता, अखंडता और देश की सुरक्षा का मुद्दा है। अभी कुछ देर पहले मिलिंद राव ने यह कहा था कि एयर गन्स से ट्रेनिंग दी जा रही है और एयर गन्स चलाना इलीगल नहीं है। मैं मिलिंद राव को यह कहना चाहता हूं कि एयरगन जो चलाते हैं वो सर्कस में जब जाते हैं तो फुग्गे फोड़ने के लिए काम आती है एयरगन। दुश्मनों का मुकाबला करने के लिए हथियारों का इस्तेमाल करना पड़ता है। अगर आप हथियारों का इस्तेमाल कर रहे तो हम आपको यह सुझाव देंगे कि सरकार आपकी है, सारे देश भर के पुलिस स्टेशंस बंद कर दीजिएगा। फौज जो हमारी है, भारतीय सेना है, उनको सबको कह दीजिएगा कि वापस आ जाए। हमारे बजरंग दल के जो कार्यकर्ता है अब वो ट्रेनिंग लेकर उनका आत्मविश्वास बहुत बढ़ गया है। देश के ऊपर जो भी संकट आएगा हमारे बजरंग दल के कार्यकर्ता जाएंगे। जो माओवादी है छत्तीसगढ़ के अंदर, वहां पे लड़ने के लिए बजरंग दल का एक दल वहां पे भिजाइएगा और वहां पे फौज वालों को कहिएगा कि कुछ दिन आराम करिए, बजरंग दल के लोग आए हैं वहां पर इनसे निपटने के लिए। मेरे हिसाब से आपने दूसरा सवाल जो किया है मिलिंद राव, आपका यह कहना है कि MIM
के लीडर ने यह कहा है। मैं आपको दोबारा याद दिलाना चाहता हूं, इससे पहले भी मैंने आपको याद दिलाया था कि अकेले देश के अंदर कानून का पालन करते हुए अगर अकबरुद्दीन अवैसी साहब ने कुछ कहा था तो कानून व्यवस्था के ऊपर, न्यायपालिका के ऊपर पूरा विश्वास था। देश में अकेले अकबरुद्दीन अवैसी ऐसे नेता है जिनके ऊपर यह वक्तव्य करने की वजह से उन्हें 40 दिन जेल के पीछे रहना पड़ा था। न्यायपालिका के अंदर यह मामला चल रहा है। आप मुझे यह बताइएगा, क्या बजरंग दल वाले, क्या अभिनव भारत वाले, क्या विश्व हिंदू परिषद वाले, आरएसएस वालों ने कभी इस तरह के कोई बयान दिए हैं? एक दिन की जेल उन्हें हुई है? नहीं हुई है। हमारा यही बात के लेकर विरोध है कि अगर आप जो बजरंग दल वाले आज ट्रेनिंग कर रहे हैं वो जायज है। अगर हमने हथियार उठाकर अगर ट्रेनिंग करना शुरू कर देते थे तो आज देश के ऊपर इतना बड़ा गंभीर एक चर्चा शुरू हो गई होती कि देखिए मुसलमान अब हथियार उठा रहे हैं, आप बंदूक भी चलाएंगे, आप तलवारें भी उठाएंगे, हम लाठी भी उठाते हैं तो उसकी खबर कर देते हैं साहब। एक आध बार आप जाके देखिएगा कि कितने नेताओं के ऊपर केसेस रजिस्टर है। एक आध दिन उनको भी जेल भेजिएगा तो हमें समझ में आएगा कि कानून व्यवस्था सबके लिए बराबर है इस देश में। मिलिंद जोशीराव, थोडक्यात मला ब्रेक घ्यायचा आहे. पण यांचं म्हणणं असं आहे का की आतापर्यंत जे भारतावर अतिरेकी हल्ले झाले हे सगळे पाकिस्तान पुरस्कृत मुसलमानांनी केलेले हल्ले आहेत. मग हे आता जे म्हणत होते की मुसलमानांनी हत्यारं जर का घेतली तर वगैरे, तर हत्यारं तर तुम्ही घेतलेली ते 47 सालापासून. पाकिस्तान पुरस्कृत हत्यारं मुसलमानांनी हिंदूंविरुद्ध उभारली है. 1947 के अंदर देश की आजादी के वक्त किसने हथियार उठाया था, उस जंग के अंदर कौन कौन शामिल थे, आजादी दिलाने के लिए किन किन लोगों का योगदान था, आरएसएस उसमें थी या नहीं थी, आप अच्छी तरह से जानते हैं। हम 2016 की बात कर रहे हैं। क्या जरूरत आपको ऐसी महसूस हो रही है कि हमें बजरंग दल को ट्रेनिंग देने की जरूरत है कि यहाँ की पुलिस नकारा है, यहाँ के सिपाही लोग हमारे कुछ काम के नहीं है? आप जो कर रहे हैं गलत कर रहे हैं और देश के लिए बहुत घातक हरकत है ये इसके अंदर न जात और धर्म का मामला है, ये देश का मामला है और उसको देश के नजर से देखते हुए आप फौरन इन लोगों के ऊपर कार्रवाई करने की मांग करिए। एक मुद्दा याच्यात असा आहे की आम्ही असं कधी थोडक्यात मला ब्रेक घ्यायचा. थोडक्यात याच्यात हा मुद्दा असा आहे की आपली आर्मी काही काम करत नाहीत का, पोलीस काही काम करत नाहीत का, तर ते जरूर काम करतायत परंतु ते काम कमी पडतंय. आज समाजाने त्यांना मदत करण्याची गरज आहे. काम कमी पडतंय म्हणजे काय होतंय? अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांचं कामात भर आपण घालणार आहोत की अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन समाजाला वेगळं वळण देणार आहोत? काम कुठे कमी पडतंय? आयएसआयने जे ऑपरेशन K2 प्लॅन जो तयार केलेला आहे त्याच्या अंतर्गत जे स्लीपर सेल्स तयार झालेले आहेत ते टॅकल करण्यासाठी इंडियन आर्मी तर बॉर्डरवर लागलेली मुकाबला करणार आहे मिलिंदराव. अहो भातुकली खेळायची असेल लहानपणी, मोठेपणी मग काय काय तेच सांगतोय. लीगल जे असतं ना तेच करतात हिंदू, फक्त एअरगन लीगल असते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला परमिशन घेऊन करने के लिए आप एयरगन इस्तेमाल करने वाले हैं. एक प्रकारचे तुम्हाला समजलं नाही. नाही मिलिंद जोशीराव, हे स्पष्ट आहे. एक प्रकारे आपण म्हणतो की देशांतर्गत जे हल्ले होत आहेत, जे स्फोट होत आहेत त्याच्यामध्ये एक स्लीपर सेल कार्यरत असते, त्याच्यावर पोलीस यंत्रणा आपली एटीएस असेल, इंटेलिजन्स ब्युरो असेल, हे कारवाई करतं आणि अशा प्रकारचे स्लीपर सेल तयार व्हावेत अशी सूचना तुम्ही करताय की संकेत देताय? नाही स्लीपर सेल आहे, त्याला काउंटर करण्यासाठी काही ना काहीतरी यंत्रणा पाहिजे ना. कशासाठी पाहिजे? मग आपला कायद्यावर विश्वास नाही. जबाबदारी आपल्याला दिली कोणी? मरायचं का? हे जबाबदारी मिलिंदराव आपल्याला दिली कोणी? नरेंद्र मोदी साहेबांनी ही जबाबदारी आपल्यावर टाकली आहे का? नाही आमची ही जबाबदारी गेले 25 वर्ष चालू आहे असं बजरंग दल म्हणतंय. तेव्हा नरेंद्र मोदी नव्हते. जलील साहेब मगाशी म्हणाले त्याप्रमाणे त्या नक्षलवाद्यांच्या बरोबर लढायला तुमची एखादी ट्रूप पाठवून द्या ना. कोणी अडवलंय तुम्हाला? सगळ्यांची लढाई जाऊ दे. आम्ही वेळ पडली ना तर सगळ्यांची लढायला तयार आहोत. अंतर्गत जो नक्षलवाद वाढतो आहे त्याला रोखण्याची जबाबदारी तुम्हाला मिलिंद पाहिजे. दररोज छत्तीसगड मध्ये अपनी जवान ते लढत आहे माओवाद्यांशी. तुम्ही का पाठवत नाही तिकडे? आणि त्या माओवाद्यांना आणि नक्षलवाद्यांना शस्त्रास्त्र पाकिस्तान पुरवतं आणि पाकिस्तान हे मुस्लिम रिपब्लिक आहे. आणि सरकार तुमची काय करते? भाजपची सरकार आहे ना, सरकार तुमची आहे. पाकिस्तानवर हल्ला चढवा ना. मग जर का आहे तर हल्ले कसे काय होतात?
सीएसटी स्टेशनवर ओबेरॉय हॉटेलमध्ये सरकार तुमची ताजमहल आहे. हॉटेलमध्ये पाकिस्तान का करत म्हणतात असेल लोकं तर मग? त्याला जबाब द्या पाकिस्तानला. मग देणार ना, त्याचीच तयारी चालू आहे. पाकिस्तान मिलिंद विरुद्ध जोशी- लढण्याचीच तयारी अहो, चालू आहे. मिलिंद याच्यात जोशी- देणार, कधी हा सगळा- देणार? मिलिंद तुम्ही आता का समजून घेता? जोशीराव पठाणकोटला येते. मिलिंद जोशीराव, आपण म्हणता की ते नक्षलवादी जे आहेत त्यांना शस्त्रास्त्र पाकिस्तानकडून पुरवली जातात, आतंकवाद्यांना सुद्धा शस्त्रास्त्र पाकिस्तानकडून पुरवली जातात. आता 1 वर्ष 1 महिना नाही किंवा 6 महिने नाही, आता 2 वर्ष झालेली आहेत. भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे. हे का थांबवलं जात नाही? कोणी अडवलंय तुम्हाला? अरे तुम्ही तर अहो, पाय तुम्ही गडत 65 वर्षामध्ये जे करून आता पूर्ण ठेवलेत ना, ऐका. त्याची तुम्ही साफसफाई पूर्ण करायला ऐका अजून आता. जास्त वर्ष पूर्ण लागणार आहेत. ऐका. अहो पूर्ण ऐका, तुम्ही पूर्ण ऐका. त्यांना तुम्ही पायघड्या घालता. परवा पठाणकोटचा किस्सा झाला, त्यांचं ते निरीक्षण मंडळ आलं आमच्याकडे, परंतु आमचं त्या ठिकाणी गेलं नाही. त्याने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं. आता तुम्ही 36 इंच छातीचे तुमचे पंतप्रधान आहेत, त्यांना कोणी रोखलं होतं? 56. हा, मला सांगा ना. 56 मग आज इंचाचे. कशा प्रकारची तुमची आंतरराष्ट्रीय राजनीती चाललेली आहे याचं जरा स्पष्टीकरण करा ना आमच्या समोर. आमच्या ज्ञानात थोडी भर पडेल. अहो, ते स्पष्टीकरण भरपूर लोक करतील. पुढच्या इलेक्शनच्या वेळेला तुम्हाला समजेल काय होईल ते. नाही नाही, त्याची चिंता तुम्ही करू नका. ठीक आहे, साहेब. इलेक्शनचाच काँग्रेस मुद्दा पक्षाची निघाला. कधी हरीश चिंता रोके, मला करत नाही. ब्रेक घ्यायचा. हरीश रोके, हा, ब्रेक 78 घ्यायचा. सालामध्ये काँग्रेसचा एक छोटासा- पराभव झाला, 89 सालामध्ये झाला. हरीश रोके, मी येतो याच जे मुद्द्यावरती. पुढे आले त्यांना याच मुद्द्यावर येतो. राज्य याच मुद्द्यावर मी येतो. एक चालवायची. छोटासा- काँग्रेस परत आली. एक छोटासा ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत येऊ. हाच मुद्दा निवडणुकीचा, कारण मूळ मुद्द्याची प्रश्न ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. एक बातमीची अपडेट्स फक्त काही थोडे देतो प्रेक्षकांसाठी आणि आपण पुढे चर्चेकडे वळणार आहोत. मुंबईत मध्य रेल्वेवरती विक्रोळी आणि सायनचे ते ओव्हरऑल वायर सगळ्या तुटलेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. त्याचे सगळे अपडेट्स आपण पुढे बातमीपत्रात घेत राहणार आहोत. परत मूळ मुद्द्याकडे चर्चेकडे येऊया. चर्चा परत मूळ मुद्द्यावरती की हा सगळा खटाटोप जो चालू आहे, इम्तियाज जलील, मला तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या खटाटोपामधनं उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतल्या राजकारणाचा फायदा कुणाला उचलता येईल याच्यासाठी म्हणून हे सगळं सुरू आहे की हे जाणीवपूर्वक कोणीतरी करत आहे, राजकारण नसलं तर देखील आणण्याचा प्रयत्न करत. देखिए राजेंद्र साहब, ये सही है कि देश के अंदर जब भी कुछ अजीब हरकत होती है उसका कहीं ना कहीं तार जो है वो राजनीति से जुड़कर जाता है. ये सही बात है कि उत्तर प्रदेश के अंदर जब भाजपा की सरकार आई है देश भर में, तो उन्होंने ये वादा किया था कि हम राम मंदिर बनाएंगे. उनके नेता ये कहते आ रहे हैं कि हम किसी भी तरह से राम मंदिर बनाएंगे. ये मुद्दे को दोबारा जिंदा किया जाने वाला है. और ये जो ट्रेनिंग की जा रही है, ये आप किसी से भी पूछ लीजिएगा तो आपको ये समझ में आएगा, ये कहीं पर भी ना अपना सेल्फ कॉन्फिडेंस बढ़ाने के लिए ये ट्रेनिंग हो रही है, ना देश के लिए ये अपनी जान देने के लिए यहां पर खड़े हैं. ये महज मुसलमानों को डराने के लिए, उत्तर प्रदेश के अंदर मुसलमान एक बहुत बड़ा फैक्टर है, उन्हें डराने के लिए इस तरह के कैंप्स का आयोजन किया जा रहा है. दूसरी बात यह है कि हमने हमेशा से ये कहा है कि राम मंदिर का जो भी फैसला आएगा, बाबरी मस्जिद का जो भी फैसला आएगा, वो सुप्रीम कोर्ट जो देश का सर्वोच्च न्यायालय है वो तय करेगा और उसको सबको मानना पड़ेगा. लेकिन भाजपा जानती है कि फैसला उनके खिलाफ आने वाला है, इसीलिए अभी से ये माहौल तैयार किया जा रहा है. और कितनी दुर्दैवी बात यह है कि हम जब वहां पर जाते हैं उत्तर प्रदेश के अंदर, तो हमें लोगों के बीच जाकर एक सभा लेने के लिए इजाजत नहीं दी जाती है. और उसी उत्तर प्रदेश के मुलायम सिंह यादव की सरकार है जो वहां पर अयोध्या के अंदर आतंकी ये ट्रेनिंग देने का कैंप वहां पर चलवाती है. तो ये देश के अंदर कैसा माहौल है और क्या है यहां पर देश की जो न्यायिक प्रणाली है, यहां पर कानून व्यवस्था है, कहीं ना कहीं ये एक राजनीतिक दबाव के अंदर काम करती है. इसकी जिंदा मिसाल अयोध्या के अंदर जो कैंप किए जा रहे हैं वो है. मैं एक सवाल करना चाहता हूं मिलिंद आहिराव से और बजरंग दल वालों से, अगर आपको ये इजाजत है तो मैं चाहूंगा कि सरकार वो इजाजत हमें भी दे, ताकि हम भी देश में जब भी संकट आएगा तो हम भी इस तरह की तैयारी पूरी कर सकेंगे. आप हमें इजाजत देंगे? चलिए पुलिस स्टेशन बंद कर दीजिएगा और देश भर में हर इंसान को कह दीजिएगा कि तुम कैंप ऑर्गेनाइज करो, शस्त्रों का
आप कैंप जो ऑर्गेनाइज कर रहे हैं जो एयर राइफल से, वैसा नहीं, जिस तरह की शस्त्रों का, क्योंकि मुकाबला तो आप आईएसआईएस से करने वाले हैं, मेरे हिसाब से ये लोगों को बहुत हद तक बेवकूफ बना चुके हैं। मेरे यही कहना है कि महाराष्ट्र के अंदर आइए, मिलिंद आहिरराव साहब, आप पूना में रहते हैं, मराठवाड़ा में आइए, लोगों को एक एक गिलास पानी, एक बकेट पानी के लिए लोगों को आज कई कई किलोमीटर दूर जाना पड़ रहा है। उसके लिए कोई कैंप लिए है आपने? क्या बजरंग दल वाले आके मराठवाड़ा के किसानों की जो आत्महत्या हर रोज मर रहा है वो किसान आपके ही देश का, हमारे ही देश का, कभी उसके लिए कैंप लिए है कि नहीं? उसके लिए पानी मैं लेके आऊंगा, दूर जाकर मैं लेके आऊंगा। मेरी जो माएं और बहनें 20-20 किलोमीटर दूर जाकर पानी लेकर आ रही है, ट्रेन से पानी लेकर आना पड़ रहा है, कभी उसके लिए कैंप लिए है आपने? और चले हैं बात करने के लिए, नहीं, हम कॉन्फिडेंस, हमारा सेल्फ कॉन्फिडेंस बढ़ाने के लिए हम ये कैंप कर रहे हैं। देखिए, आपकी बोलनी और आपकी करनी के अंदर बहुत ज्यादा फर्क है, लेकिन जनता इतनी बेवकूफ नहीं है जितनी आप समझ रहे हैं। प्रशांत तित्रे काय म्हणाल? हे सगळं धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रकार नाहीये असं स्पष्टपणे दिसत नाही, राजकीय फायदा उठवण्याकरता उत्तर प्रदेशचा हा व्हिडिओ समोर येतोय, हा कोण उचलू पाहतंय आणि कुणासाठी फायदा करून दिला जातो? जनता को तो बेवकूफ ये समझ रहे। ओवैसी साहब बोलते हैं 15 मिनट के लिए पुलिस हटा दो, पूरे हिंदुस्तान को खत्म कर देंगे। और रही बात, उसका जवाब दे दिया मैंने, पित्रे साहब, उसका जवाब दे दिया। आप नहीं सुने होंगे तो वो जवाब सुन लीजिए। वैसे सेवा का भी काम करता है। नाही, पण प्रशांत तित्रे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। हा दुर्गम इलाके में जाके सेवा करता है। प्रशांत तित्रे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की कुठल्या पक्षासाठी म्हणून फायदा होण्याकरता तुम्ही हे प्रशिक्षण शिबिर आत्ता त्याचे व्हिडिओ बाहेर काढताय? 25 वर्षापूर्वीचा इतिहास जाऊ द्या, आत्ता जे चाललंय त्याच्याविषयी आपण बोलू। भारत मातेच्या सेवेसाठी प्रशिक्षण शिबिर आहे। भारत मातेतले जे युवक आहे त्यांना संस्कारित करण्यासाठी प्रशिक्षण आहे, त्यांच्यामध्ये सेवेचा भाव निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण आहे। हातात बंदुका देऊन सेवाभाव कुठला येतो? मग आम्ही पण असा शिबिर घेऊ शकतो का साहेब? बंदूक तुम्ही तर घेतलेलंच आहे की। एकदा प्रशिक्षण शिबिराला भेट द्या तुम्ही। बंदूक नाही, एअर गन आहे ती। मग एअरगनचं प्रशिक्षण देऊन आपण कुठल्या संकटाचा मुकाबला करणार आहोत? कुठलं शौर्य निर्माण करणार? बजरंग दलाचे अनेक तरुण सेनेत गेले आहे, त्यांना प्राथमिक जानकारी शौर्य प्रशिक्षण शिबिरातून होते। आमचे कार्यकर्ते जे अनेक सेनेत देशाची सेवा करण्यासाठी गेलेले आहे। मग उत्तर प्रदेशमध्ये ह्या शिबिराचं जास्त अवडंबर करून तुम्ही भाजपला थेट फायदा मिळवून देत नाही आहात का आता उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर? कारण आज भाजप तुमची बाजू, आज भाजप तुमच्याबद्दल बाजू घेऊन बोलायला सुद्धा उपस्थित नाहीये। हे मौन का बाळगलंय भाजपने? जर एवढं तुम्ही करत असाल तर भाजपच्या प्रवक्त्यांनी येऊन तुमच्या म्हणण्याबद्दल, तुमच्या बाजूच्या बद्दल बोललं पाहिजे होतं। प्रशांत तित्रे, तो प्रश्न भाजपवाल्यांना विचारा, कारण त्यांना माहित आहे राजकारण नाही आहे। मग काय आहे? अनेक वर्षापासून बजरंग दल काम करत आहे, कदाचित त्यांना वाटत असेल त्यांच्यामुळे नाही आहे ते उत्तर देण्यासाठी, राजकारण नसल्यामुळे नसेल उत्तर देण्यासाठी। पण तुम्ही करताय समाजकारण आहे। मग देशात कोणीही असा कॅम्प घेऊ शकतं का पित्रे साहेब? हे सांगा, कोणीही घेऊ शकतं का असा प्रकारचे कॅम्प? उद्या शिवसेना म्हणणार आम्ही घेऊ, मनसे म्हणणार, भाजप म्हणणार, MIM म्हणणार, सगळे लोक, सगळ्यांना हे परवानगी असेल का? देशामध्ये कायदा कानून असेल तर आम्हाला हे विचारायचं आहे की उद्या समजा आम्ही हे औरंगाबाद मध्ये कॅम्प घेण्याचं ठरवले तर काही प्रॉब्लेम नसणार ना तुम्हाला? कायद्याच्या अंतर्गत घेतले पाहिजे सर्वांनी। जर मुस्लिम युवकांना जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यांचं पण स्वागत आहे, पण बजरंग दलाच्या शिबिरात भारत माता की जय बोलना पडता। नाही, ते म्हणतात तुम्ही ऐका माताची जय मनासाठी तुम्ही फार गमतीशीर विधान करताय तित्रे। शिबिरात हजार बार भारत देश की जय हम बोलेंगे, 1000 बार बोलेंगे भारत देश की जय। हमारा देश है, बड़ा गर्व है इस देश के ऊपर, लेकिन जिस माता के हाथ में आपने भगवा झंडा दे रखे हैं उस माता का नहीं, उस माता के हाथ में जो भगवा झंडा दिए हैं वो भगवे झंडे को हटाइए और तिरंगा लगाइए वहां पर, फिर आप जो नारा बोले हम वो नारा लगाएंगे। नेता ने बोला
आपके नेता ने बोला गर्दन पे छुरी रख दो, लेकिन भारत माता की जय नहीं बोलूंगा. प्रशांत तित्रे भलत्या चर्चेत जाऊ नका. ती चर्चा खूप केलेली आहे मेरे आपण नेता आणि का याच्यावर नहीं, पण अभी खूप पहले सारे आप मेरे से डिबेट बात झालेले करिए, आहेत. मेरे मूळ सवालों का मुद्दा जवाब दीजिए. मूळ आप मुद्दा हा मेरे आहे की नेता तुम्ही का आपके नेता बात कर लेंगे. इम्तियाज एक मिनिट. मूळ मुद्दा आपके नेता ने बोला, बार बार बोला. प्रशांत तित्रे ऐका जरा. प्रशांत तित्रे ऐका. त्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. मूळ मुद्द्यावर आपण येऊया. तुम्ही जे गमतीशीर विधान करताय की कुणीही शिबिर घेऊ शकतं, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? देशातल्या जवानांवरती तुमचा विश्वास नाही, देशातल्या पोलीस यंत्रणेवर तुमचा विश्वास नाही, देशातल्या कायदा कानूनवरती तुमचा विश्वास नाही. तुम्ही काय निर्माण करू इच्छित आहे सगळं करून? युवकांची भावना तयार झाली पाहिजे, देश सेवा करण्याची, सेनेत भरती होण्याची, पोलीस मध्ये जाण्याची. 25 वर्षात किती झाले जरा हिशेब देता का तित्रे साहेब? 25 वर्षापासून तुमची शिबिर चालतायत, तुमचे किती लोक गेले त्याचा हिशेब जरा द्याल का? 2,56,00,000 काहीतरी भेट जाऊन सांगू मोजून नका या. की आमचे देऊ ना. लोक जातात अनेक वगैरे. लोक किती गेले. लोक गेले जरा कितीतरी सांगा जरा. लोक गेले. हा? अनेक लोक गेले. आता मी पण सांगू शकतो की आमच्या पक्षातले अनेक लोक गेले, सेवादलातले लोक. आम्ही अशा प्रकारचं काही शिबिर वगैरे घेत नाही. बिलकुल शस्त्रास्त्र गेले असतील शिबिर ना. वगैरे आम्ही घेत नाही. आम्ही कुठे आमच्या नाही पक्षातले म्हणतोय. गेले हजारो असतील ना. कार्यकर्ते जे आहेत त्या गेले सेनेमध्ये असतील ना. आम्ही सरहद्दीवरती कुठे नाही लढतायत. म्हणतोय. त्यांना शिक्षण आम्ही- देण्याचं काम आम्ही भारतीय कुठे सेना म्हणतोय करते नाही आहे, म्हणून गेले असतील सरकार ना, बिलकुल करते आहे, गेले असतील. संरक्षण खाता करते आहे. त्याचा ठेका तुम्हाला संघ परिवाराला दिलेला नाहीये. प्रशांत तित्रे बोला एक मिनिट. गेले असतील. तुमची माणसे किती गेली असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आकड्यामध्ये. ते लोक अनेक गेले असतील. आम्ही कुठे नाही गेले म्हणतोय. असतील. गेले असतील ना. मिलिंद जोशीराव, ज्या प्रकारे हे सगळं प्रशिक्षण शिबिर चालू आहे, शस्त्रास्त्र शिबिर चालू आहे, याची चर्चा यापूर्वी कधी 25 वर्षात झाली नव्हती ना. ते काँग्रेसचं सरकार असताना झाली, किंबहुना 92-93 नंतर 98 पर्यंत असलेल्या वाजपेयी सरकारच्या काळात पण झाली. ही कधीच झाली नव्हती. ही चर्चा, हे प्रशिक्षण शिबिर, हे शस्त्रास्त्र हे आत्ताच का उफाळून येते? जर हे 15-25 वर्षापासून असेल, ते कायदेशीर मान्यतेने एअर गन रायफल घेऊन करत असतील, आत्ता ही चर्चा होण्यामागचं कारण काय? ही जाणीवपूर्वक चर्चा पसरवली जात नाही का? याचं जास्त चांगलं उत्तर काँग्रेसचे रोगे साहेब देऊ शकतात. नाही, तुम्ही पण छान देऊ शकता. त्यांचं सरकार- नाही का, हरीश रोगे तर मी देतो देतोच, ना. पण तुम्ही पण छान देऊ शकता. हा. देतो पण ते का देऊ शकतील? कारण गेले 25 वर्ष त्यांच्या कार्यकाळामध्ये जर का अशी प्रशिक्षण शिबिरं चालत होती तर हा विषय चर्चेवर का नाही आला किंवा त्यांच्या विरुद्ध केसेस का नाही झाल्या त्यावेळेला? आणि आत्ताच हा व्हिडिओ का व्हायरल झाला? मग आत्ताचं सरकार का केसेस करत नाही? त्याप्रमाणे तेव्हा यांनी चूक केली, केसेस केले नाहीत. मग आत्ताचं सरकार का केसेस दाखल करत नाही, FIR का दाखल करत नाही? अशा इलिगल काही प्रकारचे नसावं कदाचित, हा? त्याच्यात काही इलिगल नाहीये म्हणून. हे तुम्हीच ठरवायचं. एअर रायफलचं प्रशिक्षण घेणं नाही, हे लीगल illegal आहे का नाहीये. त्यामुळे इलिगल आहे हे सरकार सुद्धा तुम्हीच ठरवायचं का हो? नहीं, नहीं, अभिनव तलवार भारत पर ठरवायचं जेवढं का काय- लीगल आहे का इलिगल आहे? नाही या मला जेवढा देशामध्ये- कायदा कळतो रोगे या साहेब तेवढंच देशामध्ये बोलतो. तलवार- लोकशाही तलवार जे सरकार हातात आहे, या धरलेले ठिकाणी आहेत, ते पण हिटलरचं प्लास्टिकचे हुकूम आहेत, तुम्हाला असं नाहीये. सांगायचे आहे. त्यामुळे संघ परिवाराला मला एक अभिनव सांगा, भारतने रोगे साहेब. ठेका देऊन टाकलेला आहे. ऐका ना. लिगल किंवा इलिगल रो- ठरवायचा, देशद्रोही का देशभक्त रोगे ठरवायचा. रोगे साहेब मला एक सांगा तुमच्या सरकारच्या काळामध्ये आणि आत्ताच्याही काळामध्ये केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणून मुसलमानांची एक संघटना आहे, PFI म्हणतात त्याला. ते एक रितसर मिलिटरी सारखी कार्यरत संघटना आहे. त्याच्यावर का नाही कधी चर्चा झाली? तेही प्रशिक्षण घेतात, मिलिटरी ट्रेनिंग. इम्तियाज जलील साहेबांना कदाचित माहित असेल PFI म्हणजे काय ते. त्याच्यावर नाही कधी चर्चा झाली? साहेब घ्या ना, सरकार तुमची आहे, घ्या, ऍक्शन तेव्हा घ्या. काय केली समजा आम्ही आता 2 वर्षात तुम्ही काय केला असा प्रश्न मी मला विचारला तर? समजा आम्ही मुसलमानांचं लागूल चालन करतो आणि असं हे तुम्ही कसला मला लॉजिक एक आहे? मिनिट. तो करतो म्हणून आम्ही आता मला करतो आणि एक तो मिनिट. जेव्हा करतो तर तुम्ही आम्ही पण मगाशी करणार. एक- इम्तियाज भाई, एक तुम्ही मिनिट. मगाशी मग तुम्ही या एक- कार्यक्रमामध्ये एक- रोगे साहेब एक तुम्ही हे स्टेटमेंट मान्य केलं. करताय. हे बघा मिलिंद जोशीराव, तुम्ही मगाशी एक स्टेटमेंट केलं की काँग्रेस पक्ष हा मुसलमानांचं लागूल चालन करतो, बरोबर आहे? केलं मगाशी तुम्ही. एक सांगतो तुम्हाला, ब्रिटिशांच्या बरोबर लढाला तो त्यावेळेला जो संग्राम झाला, स्वातंत्र्य संग्राम झाला, त्याच्यामध्ये लढणारे जे होते ना ते सगळे होते, हिंदू होते, मुसलमान होते, ख्रिश्चन होते, पारसी होते, शीख होते, सगळे होते. मान्य आहे का फक्त मग? एक मिनिट ऐका. मान्य आहे. आता ऐकायचं. आता तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोलत नाही. त्यावेळेला सगळे होते, परंतु संघ परिवार मात्र त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठेही नव्हता, विरोध नाही होता. होता. सावरकर 1985-35 पर्यंत होते, परंतु अंदमान मधून बाहेर आल्याच्या नंतर मग ते मात्र समाजसेवा करायला लागले.
ते कुठेही स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये नव्हते. परंतु काँग्रेस पक्ष सातत्याने आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली हिंदू मुसलमान सगळ्यांनी तो स्वातंत्र्याला लढले आणि सगळे जेलमध्ये गेले. आपण नेहमी म्हणता नेहरू परिवार, गांधी परिवार, मला सांगा ना तुमचा इतिहास. नेहरू जेलमध्ये गेले, मोतीलाल सांगतो. नेहरू एक मिनिट. जेलमध्ये नाही, गेले, नाही. आता बोलू का? इंदिरा गांधी जेलमध्ये गेले, आता बोलू का? सगळा परिवार जेलमध्ये गेला. तुमचा ठीक आहे, परिवार माझा वेळ सांगा संपला. ना मिलिंद किती जोशीला गेले थोडी जेलमध्ये? मिलिंद जोशीला आता माझा बोलू वेळ का? संपला शेवटी. आता बोलतो मी की बोला. हिंदू महासभेचे जे मुंजे साहेब होते ते शेवटपर्यंत तुमच्या काँग्रेस बरोबर ब्रिटनमध्ये गेले होते ना गोलमेज परिषदेला. त्यामुळे हिंदूंचा काही किंवा हिंदुत्ववादी संघटनांचा काही सहभाग नव्हता त्यावेळेला असं तुम्ही ते म्हणू नका. काँग्रेसवाले सावरकरांबद्दलची म्हणून तर तुमची माहिती त्यावेळेला फारच कमी मुंजे साहेब जे आहे. होते ते हिंदू काँग्रेसवाले म्हणून अहो, आता होते. मला बोलू द्या आणि ना. म्हणून ते गेले. मी बोलत असताना आता मध्ये तुम्ही बोलू मगाशी नका. जे तुम्ही म्हणाले, बोलत असताना म्हणून मी मी मध्ये सांगतो बोललो आपल्याला. नाही. एक मिनिट, त्यांचं पूर्ण करू रोजे द्या, साहेब, मला मला वेळ बोलू द्या आता. बोला, मला आता बोला. बोलू द्या. वेळ संपलाय, बोला लवकर. मला बोलू द्या. सावरकर हे शेवटपर्यंत अगदी त्यांच्या मरणासन्न अवस्थेपर्यंत देशाच्या राजकीय परिस्थितीमध्ये इन्व्हॉल्ड होते. आणि ही दुसरी गोष्ट अशी की राजकीय मुवमेंट तुमचा जो claim आहे- 1935च्या नंतर कुठल्या राजकीय प्रक्रियेमध्ये बॅरिस्टर सावरकर होते ते जरा सांगा मला. म्हणजे राजकीय 1935 प्रक्रियेमध्ये नंतर हिंदू कुठल्या होते ते महासभेत सांगा. पूर्णपणे कार्यरत होते ते. ठीक आहे, आपण वेगळ्या मुद्द्यावर तुम्ही जातोय. आपण इतिहास जरा check करा. वेगळ्या मुद्द्यावर आपण जातोय. ही चर्चा परत जास्त लांबत जाईल. मला परत एकदा शेवटी प्रशांत तित्रे तुम्हाला विचारायचं आहे, शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणं आत्ताही तुम्हाला वाटतं की कायद्यानुसारच आहे की कायद्याचं उल्लंघन आपण केलंय? प्रशांत तित्रे. आमचं प्रशिक्षण शिबिर कायद्याच्या अंतर्गतच आहे. असं प्रशिक्षण घेणं करून काही चूक नाही असं तुम्हाला वाटतंय? अनेक वर्षापासून घेतोय. आजचंच प्रशिक्षण याच वर्षी घेतलं असं नाही आहे. पण ह्याच वर्षी त्याचा मोठा प्रसिद्धी तुम्ही केली, यापूर्वी ती होत नव्हती. कोणी केली हे माहित नाही ना. तुम्हीच केली की कोणी केली हा शोध तुम्ही का घेत नाही? आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली, ही प्रसिद्धी तुम्हाला मिळाली म्हणून. कोण करेल? अहो मोहन भागवतांकडे मोदी साहेब गेले, तासभर चर्चा केली तरी सुद्धा एक शब्द बाहेर येत नाही. पोलादी पडद्याच्या पाठीमागे ते सगळं असतं, अशी तुमची संघटना. मग तुमचा आता जो व्हिडिओ आहे तो कसा काय लोकांच्या मध्ये आला? कोणी आणला तो? कशासाठी आणला तो? कारण काय त्याचं? हे जरा स्पष्टीकरण द्या ना. तुमच्या पोलादी पडद्यामधून कळलं का नाही, काही बाहेर जात नाही. मग हे कसं काय गेलं? प्रशांत तित्रे बोला लवकर. शौर्य प्रशिक्षण शिबिर काही आम्ही आतमध्ये घेत नाही. शौर्य प्रशिक्षण शिबिर आम्ही आतमध्ये घेत नाही. जिथे 300 लोकांची राहायची व्यवस्था राहते तिथे मोठ्या भव्य जागीच घेतो आम्ही. आणि लपून शिबिर घेत नाही, सर्वांना दाखवून शिबिर घेतो. राजेंद्र आणि तिथे पत्रकारांना बोलवतो, तिथे प्रात्यक्षिक होते शिबिराचं. हा इम्तियाज भाई. राजेंद्र जी 8-8 साल के 10-10 साल के बच्चे उस कैंप के अंदर दिखाई दे रहे हैं, जो देश का भविष्य है, जिन्हें आपने पढ़ाना लिखाना चाहिए, देश का भविष्य है, उन्हें आप हथियार दे रहे हैं और दुश्मनों से नहीं, उनका दुश्मन वो समझते हैं इस देश के अंदर ही रहने वाला है. हम यही कहते हैं कि ये कत्ल भी करके छूट जाते हैं, हम उफ भी करते हैं तो बदनाम हो जाते हैं. बिलकुल सही कहा आपने. अब मला हिंदू शेवटी इतकंच आतंकवादी म्हणायचं की निर्माण करायचं, फॅक्टरी हा अशा प्रकारचा देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थाच अडचणीत आणण्याचा प्रकार आहे की नाही याचीही पडताळणी करण्याची गरज आहे. कारण एकीकडं जर एअरगन घेऊन आम्ही जर प्रशिक्षण देत असू आणि ते कायद्यानुसार मान्य आहे असं म्हणत असू, तर हे प्रशिक्षण कशासाठी? आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर आपणच प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय आणि अविश्वास दाखवतोय. आणि हे कशासाठी करतोय ही जनता प्रश्न विचारतीये. आणि त्यात राजकारण आहे हे निश्चित. कारण उत्तर प्रदेशची निवडणूक आता येऊ घातली आहे आणि शेवटी मतांचं ध्रुवीकरण करूनच जर देशाचं राजकारण चालवायचं असेल तर जनतेला आपण कुठं नेऊन ठेवतोय याचाही विचार करण्याची गरज आहे. हा फक्त ऐकून